श्रीहरी माऊली. तर आमच्या विनिश ब्लॉग चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज येऊन पोचलेलो आहोत पंढरपुरामध्ये. आजच्या या 5व्या भागामध्ये आम्ही पंढरपुरामध्ये येऊन पोचलेलो आहोत. तर आता जे तुम्हाला दिसतंय ते आहे पंढरपुरातील केंद्रीय महाराजांचे मठ. केंद्रीय महाराजांचे मठ हे पंढरपुरामध्ये सांगोळा रोड येथे येते आणि हे मठ खूप प्रसिद्ध असे आहे. त्या मठामध्ये आम्ही थांबलो होतो. तर रात्री आम्ही इथे पोचलो. सकाळी उठल्यानंतर आम्ही फ्रेश झालो. त्यानंतर आजचा दिवस खूप चांगला जाणार होता, कारण की आम्ही आजची वेळ असल्या कारणाने आम्ही जाणार होतो विठ्ठलाच्या दर्शनाकरता. तर आम्ही सकाळी जो ग्रुप आला होता हा आपला ग्रुप आहे. हे ग्रुपमधील जे काही लोक आहेत आपल्यासोबतची, सकाळी उठल्यानंतर चहा नाश्ता सुरू आहे त्यांचा. तर आमचा 40 ते 45 लोकांचा ग्रुप, त्यांना घेऊन आम्ही पंढरपूर दर्शनाकरिता म्हणजे वेगवेगळ्या देवदर्शनाकरिता आम्ही निघालो होतो. तर आमची जवळजवळ 3 ठिकाणं पूर्ण झाली होती दर्शन घेऊन, आणि 3 ते 4 ठिकाणं पूर्ण झाली होती. आणि आम्ही आज पंढरपुरामध्ये येऊन पोचलो होतो केंद्रीय महाराजांच्या मठामध्ये. तर ही आजची सकाळी उठल्यानंतर सर्वांचा चहा नाश्ता सुरू आहे. तुम्ही पाहू शकता बाहेर पण पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता येणाऱ्या वाऱ्या. ही वारी अशा पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मंदिराकडे जाताना खूप सुंदर असं दृश्य होते. तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा मठामध्ये, म्हणजे ज्यांना इथे राहण्यासाठी रूम अवेलेबल नसतील त्यांना अशा हॉलमध्ये राहण्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. तर खाली सुंदर कीर्तन पण सुरू होते सकाळचं. खूप मन प्रसन्न करून टाकणारे असं क्षण, कारण सगळीकडे भक्तिमय असे वातावरण झाले होते. सकाळी कीर्तनाचा आवाज कानावर पडताच खूप सुंदर असे वाटते मनाला. मी पण थोडा वेळ उभं राहून तिथं मंत्रमुग्ध झालो, कीर्तनाचा आस्वाद घेत होतो. संपूर्ण मठ त्या कीर्तनामध्ये तल्लीन झाले होते. लहान मुलं सुद्धा या कीर्तनाची मजा घेताना पाहू शकता तुम्ही. इथे आतमध्ये एक दुसरे कीर्तन सुरू होते. इथे म्हणजे जिथे आपण राहतो असे त्याच ठिकाणी नाही, पूर्ण पंढरपुरामध्ये ही स्थिती असते. एकदम मन प्रसन्न करून टाकणारी एकदम वातावरण असते तिथे. तर आमच्या जोडीवाल्यांच्या रूममध्ये जाऊन आल्यानंतर, ज्या रूममध्ये आम्ही राहत होतो त्या रूममध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा सगळे फ्रेश झाले होते. सगळं फ्रेश होऊन बसले होते. तर थोड्या वेळाने आपल्याला नाश्ता वगैरे करून आणि पंढरपूर फिरण्याकरिता जायचे होते. कारण की कार्तिकी एकादशीच्या दिवशी खूपच गर्दी असते पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरिता. तर आमचा विचार होता की नाश्ता वगैरे झाल्यानंतर पंढरपुरामध्ये फिरण्याकरिता जाणे हा आमचा पुढचा कार्यक्रम होता. तर आम्ही सर्वांनी नाश्त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर लगेचच दुपारी 11:30-12च्या दरम्यान जेवणाची वेळ झाली. तर त्या केंद्रीय महाराजांच्या मठामध्येच जेवणाची व्यवस्था केली होती. खूप सुंदररित्या त्यांनी अशी व्यवस्था केली होती. एकदम पंक्तीमध्ये बसून एकत्र हरिभजनाचं कीर्तन करत सर्वजण तल्लीन झाले होते. हे केंद्रीय महाराजांचे मठ हे त्यांचे मालक आहेत, त्यांचे हे मठ आहे. तर खूप सुंदररित्या इथे सर्वांची सोय करण्यात आली होती. सगळेजण श्रीहरी त्या गजरामध्ये सर्व तल्लीन झाले होते.
सगळे लोक एकदम मंत्रमुग्ध झाले होते. कारण म्हणतात ना, जे अन्नप्राशन करण्या अगोदर ज्याने आपल्यासाठी या अन्नाचे निर्माण केले, जेवणाचे निर्माण केले, त्याचे नाव तर ओटी आलेच पाहिजे. तर जेवणाच्या अगोदर आम्ही सर्वांनी श्रीहरीचे नाव घेतले. सर्वजण बघू शकता, सर्व त्यामध्ये सर्व निघालेले सर्वांच्या तोंडामध्ये एकच आवाज येते मुखातून, जय श्रीहरी माऊली. सर्वांच्या तोंडातून एकच आवाज येतो. खूप सुंदर, म्हणजे ऐकण्यासाठी कानावरती असा आवाज पडल्यानंतर इतके सुंदर, मनाला प्रसन्न करून टाकणारे. तर जिथे आम्ही पंक्तीसाठी बसलो होतो तेथेच खाली विठ्ठलाचे मंदिर सुद्धा होते. त्यामध्ये राम लक्ष्मण, आपले श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती होती. तिथेच त्याच मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती होती. तर या प्रकारे सर्वजण प्रसाद घेण्यासाठी बसले होते. तर हा प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाणार होतो. म्हणजे पूर्ण पंढरपूर फिरण्याकरता जाणार होतो. खूपच सुंदर, म्हणजे असे पाहून एकदम मन प्रसन्न, एकदम म्हणजे मनाला प्रसन्नता वाटली एकदम. आम्ही प्रसाद ग्रहण केल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आम्ही पंढरपूर फिरण्याकरता निघालो. आमची सर्वांची टीम पंढरपूर फिरण्याकरता निघालो आम्ही. म्हणजे जे 40-45 लोक जे आम्ही आलो होतो, कारण की गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात असते की तिथे गेल्यानंतर आपण फक्त एक टीम बनवून फिरायचे असते, जेणेकरून कोणी हरवणार नाही, या टीममध्ये वेगळं होणार नाही. काही लोक नवीन आले होते, त्यांची काळजी घेत आम्ही पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मंदिराकडे निघालो होतो. आणि आजूबाजूला अशा सुंदर अशा बाजारपेठा सजल्या होत्या, जिथे प्रसाद म्हणा किंवा विठ्ठलाच्या मूर्त्या म्हणा, वेगवेगळ्या याच्या म्हणजे सगळ्याच प्रकारची दुकानं होती. तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा मोह काय आवरता येत नाही. तर आम्ही समोर बघू शकता तुम्ही, विठ्ठलाचे मंदिर आहे तिथे, ज्यामध्ये आपण जाऊन दर्शन घेणार होतो. मी तर मागच्या वर्षी आलो होतो, ही माझी दुसरी वारी आहे. तर आमच्यासोबत जे नवीन आमचे नातेवाईक म्हणा किंवा मित्र परिवार जे आले होते, ज्यांनी दर्शन घेतले नव्हते, त्यांना प्रथम दर्शन करून देणे हे आमचे प्रथम म्हणजे कर्तव्य होते. म्हणजे तिथे गेल्यानंतर एकदम असं आपण सगळं सुख म्हणजे दुःख सगळं विसरून जातो. मनातले विचार, वाईट विचार काहीच मनामध्ये येत नाही. तर मंडळी, तिथे गेल्यानंतर असं वाटतं की तिथून परत येऊच नाही घरी, तिथेच कायमचे वास्तव्य करावे. इतके सुंदर वातावरण असते सगळीकडे, नुसता एकच नामाचा गजर असतो, श्रीहरी माऊली. विठ्ठलाचे नुसतं विठ्ठल 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 रुक्मिणी यांचा गजर कानावर असतो नुसता. ऐकून इतकं मंत्रमुग्ध होतो आपण की तिथे ना कसला द्वेष असतो, ना कसलंही जातीभेद असतं, ना कसलं हे असतं. म्हणजे एकदम सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक सगळे एकत्र येऊन विठ्ठलाच्या दर्शना करतात येतात. तर हे विठ्ठलाचे संत माऊली नामदेव महाराजांची पायरी, त्यांची समाधी तिथे बघू शकतो. आणि पोलीस यंत्रणा सुद्धा खूप म्हणजे जागरूक राहते तिथे, लोकांच्या म्हणजे येणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी. काही क्रीडा निर्माण होऊ नये म्हणून आपले पोलीस मित्र सुद्धा दिवस रात्र तिथे पाळत ठेवून असतात. त्यांचे पण खूप सुंदर असे म्हणजे व्यवस्थितरित्या एकदम त्यांनी नियोजन केलेले असते. तर बघू शकता, बाजारपेठा एकदम खुलून निघालेल्या आहेत. हे बघा, जागोजागी तुम्हाला असे आपले पोलीस मित्र दिसतील. आणि हे कार्तिकी एकादशीसाठी विठ्ठलाचे मंदिर सजवण्याचे काम सुरू होते. कारण जसं मी सांगितले, दुसऱ्या दिवशी खूपच गर्दी असते इथे, म्हणजे खूप अतिप्रमाणात गर्दी असते. कारण की
काही भाविक पोहोचलेले असतात, काही यायचे असतात. ते कार्तिकी एकादशीच्या दिवशी सुद्धा तिथे येऊन पोहोचतात. त्यानंतर खूपच म्हणजे खूप गर्दी होते तिथे. त्यामुळे आम्ही पोहोचलो त्याच दिवशी विठू माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो. तर इथून पुढे जाऊन आम्ही माऊलीचे दर्शन घेणार होते. हे बघू शकता सगळे तिथे आपण ज्या ठिकाणी आता जे दिसतंय तुम्हाला तिथे म्हणजे मोफत चप्पल स्टँड आहे. तिथे आपण आपले चप्पल म्हणजे पादुकाने काढून ठेवू शकतो आणि आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. इथे बरेचसे म्हणजे असे चप्पल स्टँड आहेत की म्हणजे ज्या दुकानातून म्हणा किंवा ज्या ठिकाणाहून आपण काही विकत घेतल्यानंतर तिथे चप्पल ठेवण्यासाठी आपल्याला परवानगी असते, अन्यथा ते कोणीही नाही करत. पण इथे चप्पल स्टँड असे मोफत प्रमाणात सुद्धा उपलब्ध आहेत. तर तिथे आम्ही सर्वांनी आपली चपला काढून ठेवल्या, पादत्राणे काढून ठेवली. त्यानंतर आम्ही जाणार होतो विठू माऊलीच्या मुखदर्शनाच्या रांगेकडे. तर इथे सर्वजण आपले पादत्राणे काढून ठेवत आहेत. म्हणजे बघू शकता तुम्ही आपली सर्व जी टीम होती ती पूर्ण एकत्र आली आणि तिथे आपले चप्पल ठेवून आणि पुढील मार्गासाठी आपण निघालेलो होतो. तर इथून सरळ आपण जाणार होतो आणि जाऊन आपण विठू माऊलीच्या मुखदर्शनाचे रांग आहे तिथे आपण जाणार आहोत. खूप सुंदर असं म्हणजे तिथे गेल्यानंतर असं डोक्यामध्ये असे काहीच हे राहत नाही की कसले आपल्या मागे काही संकट आहेत किंवा आपल्या जीवनात काही अडचणी आहेत, ते सगळे विसरून जातो आपण. तर विठू माऊलीच्या दर्शना अगोदर तिथे आम्ही म्हणजे आजूबाजूला सगळेच तसे विठू माऊलीच्या मूर्त्यांचे मंदिर असतात. ते बघू शकता आम्ही जिथे श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, विठू माऊली, रुक्मिणी, श्रीकृष्ण, राधा असे पण काही मंदिर आहेत. तिथे आम्ही त्यांचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला. तिथून ते प्रसाद वाटप होत होता. तर प्रसाद घेतल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो. बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. सगळी आपली टीम आहे, म्हणजे जे आपण आलो होतो त्यातले सर्व भक्त आहेत आपले, आपल्यासोबत आलेले सर्वजण विठू माऊलीचे दर्शन घेतात आहे. कारण म्हणतात ना की पंढरपुरामध्ये जिथे पण एकदा पंढरपुरात आल्यानंतर समजा तुम्हाला या पंढरपुरामध्ये जी म्हणजे खरी मूर्ती आहे विठ्ठलाची, विठू माऊलीची, तिथे तुम्हाला दर्शन नाही झालं ते असे मनात असे काही आणण्याचे काही कारण नाही की आमचे दर्शन झाले नाही. मुळात आपण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर त्या जमिनीवरती किंवा तिथल्या त्या मातीवरती आपले पाय ज्यावेळेस आपले पडतात त्याच वेळेस आपण विठू माऊलीचे दर्शन घेतले असे समजावं. कारण की तिथल्या प्रत्येक जागेमध्ये आणि प्रत्येक वास्तूमध्ये विठू माऊलीचा हे आहे, साक्षात्कार आहे. की तुम्ही कुठेही फिरा, माऊली आपल्या सोबतच फिरत असतात. तिथे गेल्यानंतर महिला असल्या म्हटलं की महिलांना काही घ्यायचा काही मुहूर्त आवडत नाही. त्यांना काही खरेदी करावीशीच वाटते. दुकान दिसलं की जाऊन काही ना काही खरेदी करत असतात. तर असेच आपल्या टीममधल्या काही महिला आहेत, त्या इथे काही तुळशी माळ वगैरे विकत घेत आहेत. विनीता पण त्यांच्यासोबत तिथे उभी आहे. बघू शकता असं तिथे सुंदर सुंदर असे स्टॉल सजलेले असतात. तिथे उभं राहून आता तुळशी माळ वगैरे विकत घ्यायचा कार्यक्रम सुरू होता. बाजारपेठ फिरून झाल्यानंतर आम्ही चंद्रभागेच्या किनारी येऊन पोहोचलो. ही आहे चंद्रभागा. या पायऱ्यावरून सरळ आपण खाली आलो, त्या बाजारपेठेतून सरळ एकदम समोर आलो की चंद्रभागेच्या तीरी आपण येऊन पोहोचतो. तर बघू शकतो चंद्रभागेमध्ये सुद्धा काही म्हणजे असं नौका विहार सुद्धा आहे. तुम्ही समोर त्या पलीकडे सुद्धा त्या नौकेमध्ये बसून जाऊ शकता. त्यासाठी काही पैसे आकारले जातात. त्यानंतर समोर काही देवस्थान आहे, तिथे पण तुम्ही फिरू शकता.
तर इथे ह्या चंद्रभागेवरती वेगवेगळ्या देवांची सुद्धा मंदिर आहेत, भगवंतांची अशी काही मंदिर आहेत तिथे. आम्ही चंद्रभागेवर आल्यानंतर स्वतःला खूप धन्य समजतो. खूप मन प्रसन्न करून टाकणारे दृश्य असते. पाहू शकता तुम्ही, जिकडे नजर फिरवाल तिकडे तुम्हाला सर्व भाविकच दिसतील. तिथे सगळे जाती धर्म विसरून, सगळं मनातले दुःख विसरून ते आलेले असतात. पाहू शकता तुम्ही. तर अशा ह्या वाऱ्या सुद्धा चंद्रभागेकडे येत असतात. ह्या कलेबद्दल मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की या कलेला डोंबारीचा खेळ असे म्हणतात. कारण की ही कला आम्ही लहानपणी म्हणजे असताना भरपूर वेळेस आमच्या भागामध्ये असे डोंबारीचे खेळ करणारे यायचे. तर हे खेळ आता सध्या कुठेतरी म्हणजे नष्ट होत चालले आहेत. काही कला आहेत असे ते आपल्याला चंद्रभागेवरती पाहण्यासाठी मिळते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप म्हणजे तसं तर धोकादायक पण आहे ते, पण पोटा पाण्यासाठी करावे लागते हे डोंबारीचा खेळ. एक लहान मुलगी चालते त्याच्यावरती आणि आपले मनोरंजन करते, पण त्याच्यातूनच त्यांना जे काही 2-4 पैसे मिळतात त्याच्याने त्यांची उपजीविका चालते. तर कुठेतरी खूप वाईट पण वाटते की लहान लहान मुलं अशा या धोक्याच्या खेळाकडे वळलेले असतात. परंतु त्यांच्याकडून त्यांची पण काही चूक नसावी, कारण की म्हणतात ना की परिस्थिती माणसाला काही करायला भाग पाडते. त्याच्यातला तसा हा प्रकार आहे. तर त्यांची सुद्धा अशी परिस्थिती असू शकते की ज्याकरिता त्यांना या जोखमीच्या खेळाकडे वळावे लागते. तर तो खेळ पाहून झाल्यानंतर आमचे नातेवाईक त्यांना घेऊन बाजाराकडे वळाले. तिथे फुलांचे सुंदर सुंदर असे आर्टिफिशियल फुलांचे सुंदर असे गजरे, वेण्या अशा बनवलेले होते. त्याचा मोह सुद्धा काही आवडता येत नाही. तर अमित आहे. अमितने गजरा गजरा म्हणजे वेणीच म्हणू शकतो, पण वेणी विकत घ्यायची होती त्याला. बाजारात फिरलो, त्यांना वेणी घ्यायची असल्या कारणामुळे त्याने एक वेणी पसंत केली. वेणी घेऊन आपण त्यानंतर पुढे जाणार होतो. त्यानंतर आम्ही पुढे अमितला मी सांगितलं होतं, त्याची खूप इच्छा होती की विठ्ठलाच्या चरण स्पर्शासाठी जायचे, परंतु त्याकरिता इतकी रांग लागते की मागच्या वर्षी आम्ही रांगेत उभे होतो संध्याकाळी 3:30 वाजता. तर रात्री 11:30 पावणे 12च्या आसपास आम्ही शेड असतात तिथे, जवळजवळ 12-15 शेड असतात. त्या शेडमध्ये आम्ही 9व्या शेडमध्ये आत गेलो होतो. त्यानंतर आम्ही जवळजवळ 3ऱ्या शेडमध्ये बाहेर पडलो. तर अमितला मी हेच सांगत होतो की लाईन खूपच प्रमाणात असते. आपले आज सुद्धा आपण लाईन लावली तर कदाचित दुसऱ्या दिवशीपर्यंत ती लाईन जाईल, कारण की सगळ्यांना ते शक्य नसते. परंतु भाविक असे आहेत ना की त्या लाईनीत सुद्धा उभे राहतात. तर हे बघू शकता तुम्ही, असे शेड बांधलेले असतात. या प्रत्येक शेड म्हणजे जवळजवळ 12-15 शेड असतात. त्या प्रत्येक एका शेडमध्ये कमीत कमी मला वाटतं 500-600 लोक उभी असतील. जास्तीच असू शकतात, मी एक अंदाज सांगतो. एवढी लोक उभी असते एका शेडमध्ये. तर असे 15 शेड असतात आणि 15 शेड नंतर त्याच्या पुढे सुद्धा एक झिगझॅगमध्ये एक अशी लाईन असते, म्हणजे असे सरळ जाऊन सरळ रेषेपर्यंत वरती खालती असं चालून खूपच म्हणजे दूरवर अशी लाईन जाते. इतकी भक्त मंडळी आलेली असतात. आणि हे 15 शेडच असे पूर्ण 15 शेड नाही, 15 शेड संपल्यानंतर सुद्धा बाहेर पाठीमागे 15 शेडच्या पुढे पाठीमागे जाऊन पूर्ण लाईन मागच्या रस्त्याला परत ती बाहेर गेलेली असते. ती रांग पुन्हा बाहेर गेलेली असते. ते गोपाळपूरकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला पूर्ण गेलेली असते. तिथून एक गोपाळपूरकडे जाणारा रस्ता आहे. कृष्णाचे मंदिर आहे तिकडे, श्रीकृष्णाचे मंदिर आहे तिकडे, तो रस्ता जातो. तिकडे सुद्धा लाईन गेलेली असते.
तर अमितला हे दाखवण्यासाठी आणले होते की या अशा लाईनी इथे लागलेल्या असतात. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक शेड खाली तुम्हाला गर्दी दिसेल, एकही शेड तुम्हाला रिकामा दिसणार नाही. तसे तिथल्या मंडळींनी म्हणजे येणाऱ्या भाविकांची सोय सुद्धा केलेली असते. काही पाण्याची व्यवस्था केलेली असते. कोणाला काही एमर्जन्सीमध्ये समजा मेडिकल इश्यू काही आले तर तिथे मेडिकल सुद्धा म्हणजे दवाखान्याची सुद्धा व्यवस्था केलेली असते. औषधालय असते तिथे. डॉक्टर्स नर्सेस उपलब्ध असतात. तुम्ही बघू शकता इथे मोफत औषधोपचार केंद्र उभारलेले आहेत आणि इथे पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. बघा इथे मोफत हे पाणी दिले जाते भक्तांना. रांगेमध्ये ज्यांना तहान लागली तर एकदम एमर्जन्सीमध्ये ते पाण्याची सोय केलेली असते. हे बघा इथे बाहेर पूर्ण ते शेड संपल्यानंतर मित्रांनो लाईन म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ मी इथेच आजच आता संपवतो, कारण की इथे आम्ही रांगेचे म्हणजे हे पाहत असताना रांग कितीवर जाते रांग पाहत असतानाच अचानक तिथे खूप जोराचा पाऊस आला. त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवावा लागला आम्हाला, कारण की पावसामुळे आम्ही लपण्यासाठी जागा शोधत होतो. तर हा व्हिडिओ आज मी इथंच संपवतो आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी कार्तिकी एकादशीचे दिंड्या कशा निघतात, वाऱ्या कशा निघतात, आम्ही त्यामध्ये सहभागी झालो होतो. सर्वांना जमले नाही, तसेच आम्ही दोघं तिघेजण म्हणजे अमित, मी आणि सुमित, आम्ही असे तिघजण, अमित, मी आणि सुमित, आम्ही तिघजणच फक्त दिंडी पाहण्याकरिता गेलो होतो सकाळी. तर दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत जय श्री हरी माऊली.